नमस्कार, मी कविता आपलं स्वागत करत आहे सुशीलाज रंगोली या आपल्या चॅनलवरती. माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. इथे मी तुम्हाला बाळ श्रीकृष्णाची गोंडस अशी रांगोळी 3 ते 6 टिपक्यापासून काढून दाखवणार आहे. बघा, इथे असं चेहऱ्यासाठी असा गोल काढून घ्यायचा आणि असे बारीक बारीक गोल काढून केसाचा आकार काढून घ्यायचा. आता मी इथे स्किन कलरसाठी पिवळा, पांढरा आणि फिकट गुलाबी कलर असा मिक्स करून घेतला आहे आणि तो मी पूर्ण असा चेहऱ्यामध्ये भरून घेणार आहे. अशा प्रकारे मी पूर्ण असा चेहऱ्यामध्ये कलर भरून घेतला. आता मी इथे काळ्या कलरने असे डोळे काढून घेणार आहे आणि खाली अशी रेष काढून घ्यायची आणि इथे असा पांढरा कलर थोडासा भरून घ्यायचा आणि याच्यामध्ये असा काळा कलर. हे झाले डोळे तयार आणि हे छोटंसं नाक आणि असं ओठ काढून घ्यायचं. आता मी इथे असं लाल कलरने गंध काढून घेतला आहे. आता मी इथे असे कानं काढून घेतले आहे आणि याच्यामध्ये असा कलर भरून घ्यायचा. आता इथे खांद्याचा आकार काढायचा आणि असे केस काढून घ्यायचे. अशा प्रकारे असे पूर्ण केस काढून घ्यायचे आणि बोटांनी असा आकार द्यायचा आणि वरती असा गोल काढून घ्यायचा आणि पूर्ण असा काळा कलर इथे भरून घ्यायचा आणि खाली पण. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटन नक्की दाबा. अशा प्रकारे मी पूर्ण केसामध्ये आता काळा कलर भरून घेत आहे. आता मी पिवळ्या कलरने अशी माळ काढून घेत आहे आणि खाली अशा 2 माळ काढून घेते आणखी. अशा प्रकारे मी इथे माळ काढून घेतले आहे आणि इथे मी आता मोरपंख काढून घेणार आहे. त्याच्यासाठी हिरवा कलर आणि आतमध्ये असा पोपटी कलर आणि त्याच्यामध्ये आकाशी कलरने असा गोल काढून घ्यायचा आणि पिवळा कलर आणि काळा कलर आणि अशा पोपटी कलरने इथे पूर्ण अशा रेषा काढून घ्यायच्या आणि त्याच्यावरती हिरव्या कलरने रेषा काढून घ्यायच्या. अशा प्रकारे मोरपंख तयार झाला आहे. मी या 2 डॉटला जोडून आता मटकी काढून घेणार आहे आणि असा आकार काढायचा आणि गोल काढून असं जोडून घ्यायचं. आता इथे मी असा एक हात काढून घेणार आहे. आता अशी रेष काढून इथे 2 बोटं काढून असं जोडून घ्यायचं आणि इथे असा दुसरा हात काढून घ्यायचा आणि मटकीपर्यंत असं घेऊन आणखी एक रेष काढून अशी बोटं काढून घ्यायचे. आता मी मटकीला कलर करत आहे. याच्यासाठी मी इथे पूर्ण असा आकाशी कलर भरून घेत आहे. तुम्हाला वाटल्यास तुमच्या आवडीने तुम्ही दुसऱ्या पण कलरची मटकी करू शकता आणि वरती असा शेंद्रा कलर आणि खाली सुद्धा शेंद्रा कलर आणि वरती आकाशी कलर आणि पांढऱ्या कलरने अशी रेष काढून घ्यायची आणि अशी बारीक डिझाईन काढून घ्यायची आणि अशा पांढऱ्या रेषा आकाशीच्या वरती अशा काढ. आता मी हातामध्ये असं माखन काढून घेत आहे पांढऱ्या कलरने आणि वरती मटकीच्या वर पण पांढऱ्या कलरने असं माखन काढून घ्यायचं आणि आता मी काठाकाठाने असा फिकट गुलाबी कलर पूर्ण असा भरून घेत आहे.
हातामध्ये सुद्धा असा गुलाबी कलर पूर्ण असा काठाने भरून घ्यायचा आणि याच्यामध्ये पूर्ण असा स्किन कलर मी जो मगाशी तयार केला होता तो पूर्ण असा भरून घ्यायचा। तुम्हाला जर काही नवीन रांगोळ्या बघायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्या काढून दाखवायचा नक्की प्रयत्न करीन। अशा प्रकारे मी पूर्ण असा स्किन कलर भरून घेतला आहे। आता मी या मटकीवरती अशी पांढऱ्या कलरने डॉट दिले आहे आणि आता मी हातामध्ये अशी कडे काढून घेणार आहे आणि असं बाजूबंद या हाताला पण। आणि याच्यामध्ये आता मी पूर्ण असा पिवळा कलर भरून घेत आहे आणि हातामध्ये सुद्धा। आता मी इथे अशी मांडी काढून घेत आहे, त्याच्यासाठी अशी गोल काढून घ्यायची या बाजूने सुद्धा आणि अशा रेषा काढून घ्यायच्या। आता मी इथे अशी माळ काढून घेणार आहे पिवळ्या कलरने, इकडून पण अशीच माळ काढून घ्यायची। आता अशी छोटे छोटे कानातले काढून घ्यायचे पिवळ्या कलरने आणि खाली असा पांढरा डॉट काढून घ्यायचा। आता मी इथे धोतीला असं काठाने पूर्ण असं हिरवा कलर भरून घेत आहे, या बाजूने सुद्धा असा हिरवा कलर भरून घ्यायचा काठाने आणि मधात असा पूर्ण पिवळा कलर। तुम्हाला जर धोती दुसऱ्या कलरची हवी असल्यास तुम्ही इथे दुसरा पण कलर भरू शकता। अशा प्रकारे मी धोतीमध्ये पूर्ण असा पिवळा कलर आता भरून घेतला आहे। आता मी इथे 2 रेषा अशा काढून इथे मी बासरीचा आकार काढून घेत आहे आणि असा शेंद्रा कलर भरायचा आणि बोटांनी असं आकार द्यायचा आणि याच्यामध्ये काळा कलर आणि अशा 2 माळा काढून घ्यायच्या पांढऱ्या कलरने आणि असे लाल कलरने डॉट द्यायचे। आता मी इथे बसासाठी असं आसन काढून घेणार आहे अशा प्रकारे आणि याच्यामध्ये मी आता पूर्ण असा फिकट गुलाबी कलर भरून घेत आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे दुसरा पण कलरचं आसन करू शकता। आता खाली असा चौकोन काढून घ्यायचा। आता मी या गुलाबी कलरवर अशी पूर्ण अशी डॉट काढून घेणार आहे पांढऱ्या कलरने आणि इथे मी असा पूर्ण राखाडी कलर भरून घेत आहे। आजची रांगोळी तुम्हाला बाळकृष्णाची कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज लाईक करायला विसरू नका। आता मी इथे जय श्री कृष्णा असं लिहून घेत आहे। आणि अशा आडव्या 2 रेषा काढून घ्यायच्या। बघा अशा सोप्या पद्धतीने आपली बाळ श्रीकृष्णाची रांगोळी आता तयार झाली आहे। तुम्हाला रांगोळी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हो ना, हाईपचं बटन नक्की दाबा। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले धन्यवाद।